मिळला बी देतोय. देत आहे. पण शेतकऱ्याला कसं होतंय ती 12 महिने गाई सांभाळावं पण लागते ना. शेतकरी पण आम्हाला देत नाही का कमी अच्छा. पैशामध्ये शेतकरी पण आम्हाला देत नाही. असं आहे का? हा म्हणजे आता सध्या तर असं ऐकायला मिळतं की व्यापारी जास्त प्रमाणात एचएफ मध्ये घुसलेत आणि जास्त याच्यामध्ये व्यापारी घुसले तर सगळं मान्य आहे, पण शेतकरी सुद्धा कमी दरामध्ये कुठलाही शेतकरी आम्हाला देत नाही. आम्ही शेतकऱ्यापासून घेऊन शेतकऱ्यालाच विकतोय बाजारात आणून. बरोबर. आम्ही 2000-3000 रुपयाच्या वर काय कमवतोय तेव्हा. असं आहे का? हा. बरं गाय कशी ओळखायची मालक? दूध किती देते काय? ही खालची शीर वगैरे जी गायची आहे हा. त्या शिरावरती ही शिराची दुधाची शीर ही हा. त्याच्यावरती पूर्ण सगळं. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ गायींच्या बाजारामध्ये. संपूर्ण बाजार कव्हर करणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. शेतकरी मित्रांनो, गाय खरेदी करत असताना संपूर्ण माहिती घेऊन अनुभवी माणूस सोबत घेऊन गाय खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. सध्या आजचा बाजार कसा आहे ते आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. काय मालक? कवठे मग कोणते महाकाळ? बरं किती वेळ येत गाय ही? ही पहिलं राहते पहिला रोय का? दाताला कशी आहे? दाताला दुसरी आहे. 2 दात पहिला व्यताची गाय बघू शकता मित्रांनो. किती चालेल बाया पहिल्यांदा? पहिल्याला चालेल 10 चालेल. 9 चालेल. काय किंमत होईल जी? त्याची एक 10 सांगितली. 1,10,000 सांगताय. आतनं होईल का? नाही होणार हो. आतनं होणार नाही. बघू शकताय पहिल्या व्यताला आहे. ठेप्याला वगैरे बघून घ्या कसा आहे. द्यायची किंमत काय होईल? हा द्यायची काय होईल किंमत? फायनलच काय? फायनल सोडायची सांगाई. फायनल 95 न्यायला लागेल. 95 नाही मग होईल म्हणा. 1,00,000 आतनं होईल म्हणा. 95 काय बोलू? 95,000 आलं तर तुम्ही देताय. 95च्या मोहरनं किती बी आलं तर देताय. होय हो द्या. बरं या इकडे जरा. नंतर तिचं काय सांगताय? तिचं सांगितले 1.5 सांगितले. 1,50,000. वेद किती आहे तिचं? पहिल्यावर आहे. खाली झाले काय? नाही अजून गाभण आहे. गाभण आहे. हो का? या जरा पाठीमाग. तर बघू शकताय गाभण ह्याच्यातली गाय एकदम चांगला आहे बरं का. तर सडामध्ये वगैरे अंतर आहे. किती आलं तर देणार? ती 31 आलं तर देणार. 31. बरं 1,15,000 काय आसपास सुटायच नाही? नाही नाही नाही. बरं दुधाला किती चालेल ती? दूध चालेल की 25 लिटर चालेल 2 टायमाला. 25 लिटर चालेल. बघू होय, होय. शकताय. आजची तारीख आहे मित्रांनो 23 ऑगस्ट 2026 आणि आपण दावण यांची कव्हर करायला लागलोय. तर कितीपासून किती रेंजपर्यंत गाय मिळतील तुमच्याकडे? आमच्या इथनं 70 ते 1.5 लाखापर्यंत मिळते. 70,000 ते 1,50,000 आहे. कशा कशा बोलीत देतात? सड पण अंगबारी गॅरंटी तेवढीच राहील. हा दोन्हीची गॅरंटी. मोबाईल नंबर द्या तुमचा. 9096 हा 89 हा 7821. ठीक आहे धन्यवाद. मालक कशात मोडते? जर्शीमध्ये येते? हा ही जर्सीमध्ये येते. कधी किंमत होईल हिची? 75. या इकडे जरा. 75. किती दिवस राहिलेत? 10 दिवस. 10 दिवस राहिलेत म्हणजे वरचे दिवस राहिलेत. दुधाला किती चालेल काय? 18 लिटर 9 चालते. 9-18 लिटर दूध चालेल. बघू शकताय जर्शी गाय आहे. व्यवहारला बसलो कितीपर्यंत द्याल काय? 65 पर्यंत. 65 आलं तर देणार आहे. अगदी योग्य किंमत सांगितली. मालकाने कोणाला घ्यायची असतील जर्शी गाई तर यांच्याकडे मिळतील. ही कशात मोडतोय मालक? हो सायवाल मध्ये. सायवलमध्ये मोडतोय काय? पण काय ही जी राहते रेंज दुधाची कॅपॅसिटी किंमत? 18 लिटर दूध. 9-8 लिटर दूध घेते मग. आणि किंमत काय होईल हिची? 1.10. मशीननं धार काढू शकतो हिची? हा काढू शकतो. एकदा शिंग जरा मोठी वाटते म्हणून विचारलं. सिंगापूर काय आहे? दूध दिली मी झाली आहे ना. बरं ही म्हणजे सिमेंट्स भरायला लागतं का बैल लावा लागतो हिला? काय दोन्ही चालते. दोन्ही चालते. गाभण राहायला काय अडचण नाही. कुठल्या भागात आणली हिला? ती 12मध्ये. बारामतीत आणली. बारामती बाजारात आणली काय? नाही शेतकऱ्याची. शेतकऱ्याकडून घेतलेले. बरं कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 9890 5992 12. ठीक आहे धन्यवाद. तर सांगोल्याच्या बाजारात आपण आलेलो आहे. ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. एकदम चांगल्या चांगल्या गायी दाखवायचा प्रयत्न चालू आहे सध्या. मालक राम हो. गाव कुठला आहे हो? बावडा. इंदापूर बावडा. हां बरं या इकडं. कसा आहे आजचा बाजार मालक? चांगला आहे बाजार. घेण्यासाठी चांगला आहे विकणारला? दोन्हीला चांगला आहे. घेणार मागले 2 बाजार जरा जास्त भडकलो होता बाजार. या बाजारी काय तर पड आहे का कसं? नाही पण चांगला आहे बाजार. चांगला आहे. मी चांगल्या मालाला हाय रेंज. 5 विकले त्या 5 राहिले अजून. 5 विकल्या? 5 राहिले. 5 राहिले. ह्या 5 तुमच्या जवळ आहे? 5 आपल्या जागी. बरं 3 आणि 2 5. काय रेंजची गाय ही? तिथे 31 सांगतो. या इकडं 1,30,000 मालकाने किंमत सांगितलेली आहे. आणि गाय बघून घ्या कशी. मला किती दूध दिली? 4 दात आहे. 22 पिळ. 20-22 पिळत. कितीला सुटेल व्यवहारला बसलो? लाखाच्या वर आत लाख हात नाही. बरं हिज तिची 1.5. 1.5. ही दुधाला किती चालेल? 22 पिळलेली आहे पहिली.
पहिली 22 लिटर पिळलेली अंगा सडा दुधा बोलीत बोलीत. दुधाच्या मिळेल का बोलीत दुधाचे बोलीत नाही दुधाचे काहून? नाही डांगाची कसं आपण पिळतच नाही ना हा तुम्ही व्यापाराचे व्यापाराचे माल असतो आपण काही थोतांड बोलण्यात मजा नाही 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 सडा अंगाला फुल मालक आपण मग तुम्ही आता बरं तुमचाच विषय नाही बरं का मी प्रत्येकालाच विचारतोय नाही, प्रत्येक दूध जण हे सांगते दूध सांभाळण्यावर 25 दूध लिटर देईल 28 लिटर देईल सांभाळण्यावर ते दूध कसं ओळखताय तुम्ही 25 आता हे दूध तुम्ही हे सांगितलं मालकाला विचारतो बाबा किती पिळली मालक सांगतो 20 पिळली 22 पिळली सांगण्यावर काय तुम्हाला आतापर्यंत अनुभव नाही का काय काय पिळतीस का 20 लिटर पिळत नाही का काही 20 लिटर पिळेल पिळणार की आराम हा मग सांगताना 1-2 लिटर जर आगाव सांगते रे लिटर फरक राहता मालकाचा आपला राहतोच की कुठं जरी झालं तर. मग त्याने 1-2 लिटर तुम्हाला जादा सांगितलं तुम्ही 1-2 लिटर नाही नाही तसं नाही ना नाही बघा नाही एवढा मग फरकच पडत नाही कारण 22 म्हणून घेईन 17-18 लिटर दूध दिलं एवढा होते फरक पडत नाही गाई ओळखून माणसं गोळ गोळ हा, मग तेच मी तुम्हाला तेच विचारलं एखाद्या आता ही गाय आहे समजा बघा ही गाय दिसते का त्या गायची कॅपॅसिटी काय राहील दुधाची त्या गायची 20 लिटर कॅपॅसिटी आहे 20 लिटर कॅपॅसिटी कसा अंदाज लावायचा आपल्या गाय शेतकरी सांभाळण्यावर मित्रांना आहे खाया घालण्यावर दूध आहे सांगा. अच्छा हा म्हणजे ते नाही जास्त सांभाळलं दूध नाही. मोठी कास आहे असं बी नाही जाऊन चालत चालत नाही दुधा शिरा वगैरे शरीरावर हे करतो ना गायच्या शेप खाली निघणे. कधीपासून करतो व्यापार आपलं 13-14 वर्ष झालेला 14 वर्ष झाला अनुभव आहे तुम्हाला. अनुभव. बरं. आणि जर कुणाही फसवणूक झाली का आतापर्यंत नाही नाही आणि जर झाली तर कसं देणार तुम्ही तोड पाणी करावं लागतं की बदलून द्यायची काहीतरी करावं लागतं बसून मिटवता हो मिटवा पैसे माघार घेताय समजा जर एखादा लेज माघारी जर नाही झालं तर करावं बी लागतं करावं लागतं म्हणजे गैरला हे लागलं करावं लागतं करावं लागतं मग ते तोटा तुम्ही स्वस्ताय का महाग शेतकऱ्याला आपल्याला स्वसावं लागतं स्वसाला मोबाईल नंबर द्या तुमचा 9767 29 0405 ठीक आहे दादानी नंबर दिलाय कोणाला जर गाय घ्यायची असतील तर संपर्क करू शकताय शेतकरी मित्रांनो गाय खरेदी करत असताना महत्त्वपूर्ण सूचना आहे अजून एकदा संपूर्ण माहिती घ्या जाणून घ्या जास्त मोठी कास आहे म्हणून गाय खरेदी करायला जाऊ नका आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता असते तर ही जाऊन बघू कुणाही जाऊ नये कुठाही बरं तुमची असेल माझी नाही आपली म्हणलो गैरसमज होतो गाव कुठला आहे पळशी गाव पळशी पळशी तालुका कुठला आहे मान तालुका मान खटाव किती वेळ येतात जाईल हे दुसऱ्यात आहे दुसऱ्या येतात आहे ठेप्यावर बघू शकता मित्रांनो कसं आहे आणि वेद किती वाईज दुसरेच आहे दुसरं दाताला शिल्लक आहे का ऐकशील साणार आहे किंमत काय सांगतो हे 1 लाख किती 1,50,000 रुपये 1.5 लाख रुपये सांगताय हा, आणि कशा कशा बोलीत देणार काय अंग सड दुधाच्या बोलीत दुधाच्या बी देणार हा 25 लिटरच्या बोलीत बरं म्हणजे 12.5 देणार हो 12.5 13 12.5 दुधाच्या बोलीत सुद्धा गाय मिळेल यांच्याकडे मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर नंबर देणार आहे हे किती टक्के मधला काय सांगता येईल फुल याचे बदले याचे बदले शांत स्वभावाची शांत आहे. स्वभाव आहे, दार काढू देते काय भाला बेला तसली काय 12 बिला दोरी लागत नाही काय सुद्धा नाही बरं. आणि द्यायची किंमत काय होईल हिशोबात 1.25 लाखापर्यंत सुटायच नाही गाईच्या किमती वाढलेत काय आता गायच्या किमती वाढलेल्या दुधाचं 42 रुपये दर झाल्यामुळे आता गायच्या किमती सगळ्याच वाढलेल्या त्या सगळं पण तरी बी शेतकऱ्याला परवडत नाही हो. नाही, परवडत नाही म्हणजे कसं माग जसं हे होईल तशा पद्धतीने आता परवडत काय झालंय पशुखाद्य वाढले बरोबर तुम्ही व्यापारी हा, पण बरोबर आता आहे. तुमचं काय तुम्हाला काय लय फार एवढं हे म्हणजे नाही नाहीच की लय एवढं माहित नसेल पशुखाद्याचं हे काय तुम्ही ह्या बाजार आणले पुढल्या बाजार विकताय विकतोय हो, आम्हाला 4-2 रुपये मिळाला आम्ही देतोय देताय पण शेतकऱ्याला कसं होतंय ती 12 महिने गाई सांभाळावं पण लागते ना. शेतकरी पण आम्हाला देत नाही का कमी अच्छा. पैशामध्ये शेतकरी पण आम्हाला देत नाही असं आहे का हा म्हणजे आता सध्या तर असं ऐकाय मिळतं की व्यापारी जास्त प्रमाणात एचएफ मध्ये घुसलेत आणि जास्त याच्यामध्ये व्यापारी घुसले तर सगळं मान्य आहे पण शेतकरी सुद्धा कमी दरामध्ये कुठलाही शेतकरी आम्हाला देत नाही आम्ही शेतकऱ्यापासून घेऊन शेतकऱ्यालाच विकतोय बाजारात आणून. बरोबर. आम्ही 2,000-3,000 रुपयाच्या वर काय कमवतोय तेव्हा असं आहे का हा बर गाय कशी ओळखायची मालक दूध किती देते काय ही खालची शीर वगैरे जी गायची आहे हा त्या शिरवरती ही शिराची दुधाची शीर ही त्याच्यावरती पूर्ण सगळं ओळखायचं काय ओळखायचं म्हणजे हे 25 लिटर मापात तुम्ही 25 द्याचा लिटर किती गाय आहे मापात तुमच्याकडे आज हं? किती गाय आहे? आता 7 गाय आहेत आमच्या दिले का काय आज नाही अजून कसा आहे बाजार पडाय का चढाय कसा आज थोडासा मंदीचाच बाजार आहे मंदीचा बाजार आहे गिराईक कमी आहे गिरायक कमी आहे. कशामुळं काय ते बाई पावसाच्या ह्याच्यामुळं थोडस पाऊस कमी दुष्काळाचा परिसर सगळीकडे हे झाला त्याच्या ह्याच्यामध्ये बरं ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब 77 44 81 61 28 ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण मुद्दामच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बऱ्यापैकी आज व्यापाऱ्यांचा व्हिडिओ काढायचं कारण एवढं आहे की टॉप क्वालिटीच्या गाईचे रेट काय चालू आहेत आणि त्यांची रेंज कुठपर्यंत जाऊन पोहोचली ह्याची माहिती जरा पोटात शिरून काढायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद